Friends, I bring you greetings in the name of our Lord Jesus Christ. आमचा प्रभू येशू याच्या नावामध्ये मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. I am very happy to share the word of God with you today, आज सुद्धा परमेश्वराचं वचन तुमच्याबरोबर शेअर करत असताना मला आनंद वाटत आहे and I am sure as you hear the word of God today, you will be blessed. आणि माझी खात्री सुद्धा आहे की तुम्ही आज परमेश्वराचं वचन ऐकत असताना आशीर्वादित व्हाल. So I pray, prepare your hearts to hear the word of God. आणि मी अशी विनंती करेन की परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी आपण आपली अंतःकरणं यावेळेला तयार ठेवूयात. Because Bible is the living word of God. का कारण शास्त्र जे आहे ते परमेश्वराचं जिवंत वचन आहे. And every time you hear this word, it brings newness in your life. आणि ज्या प्रत्येक वेळेला आम्ही हे वचन ऐकत असतो तेव्हा हे वचन आमच्या जीवनामध्ये नवीन काहीतरी करत असतं. So let the Spirit of God help us and guide us today. आणि म्हणून देवाचा पवित्र आत्मा आम्हाला सहाय्य करू आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन देखील करू. Before we hear the word of God, आज परमेश्वराचं वचन आम्ही ऐकण्याच्या आधी let us look to the Lord in prayer. यावेळेला आपण प्रार्थना करूया. Gracious Lord, we bring our hearts and minds together. कृपाळू देवा, आमची अंतःकरणं आणि आमची मनं आम्ही एकत्रित तुझ्या जवळ करतो. We come before you acknowledging that you are our holy God. आम्ही तुझ्या समोर येतो आणि हे मान्य आणि कबूल करतो की तू पवित्र देव आहेस. You are the Holy One of Israel. तू इस्रायलाचा पवित्र देव आहेस. You are El Shaddai. तू एल शाद्दाय आहेस. Father, we worship you. आणि पित्या, आम्ही तुझी उपासना करतो. We acknowledge that you are ageless and changeless. आम्ही हे मान्य करतो की देवप्पा, तुला वयाची मर्यादा नाही आणि तू कधीही बदलत नाहीस. You are same yesterday, today and forever. तू काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहेस. And therefore we worship you. आणि म्हणून आम्ही तुझी उपासना करतो. We know you are worthy to receive all the glory and the power. आम्हाला हे मान्य आहे, आम्हाला हे कबूल आहे देवप्पा, सर्व बल आणि सर्व सन्मान घेण्यास तूच पात्र आहेस. Therefore we bow before you today. आणि म्हणून आज तुझ्या समोर आम्ही नतमस्तक होतो. Even as we hear your word, आज तुझं वचन ऐकत असताना Father, we pray, speak to our hearts. पित्या, आम्ही प्रार्थना करतो, आमच्याशी तू बोल. Let this word penetrate through our hearts and spirit, देवबापा, आमच्या आत्म्याला आणि अंतःकरणाला तुझं आजचं वचन छेदून जाऊ दे देवा. so that something new will happen in our life. अशासाठी की आमच्या जीवनामध्ये नवीन काहीतरी घडेल. We pray, Father, let your word bring healing in our body and soul and spirit. आणि देवबापा, आम्ही प्रार्थना करतो की तुझ्या वचनाद्वारे आमच्या जीव, आत्मा आणि शरीरामध्ये आम्हास आरोग्य प्राप्त होऊ दे. In Jesus' mighty name we have prayed. येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. Amen. Let's turn to Proverbs chapter 18 and verse 19. यावेळेला आपण नीतिसूत्र याचा 18वा अध्याय आणि वचन 19 हे वाचूयात. And let us hear what the word of God says. आणि परमेश्वराचं वचन या ठिकाणी आम्हाला काय सांगतं हे आपण ऐकूयात. नीतिसूत्र 18 वचन 19. दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे. Also we read John chapter 16 त्याचबरोबर आपल्याला योहानेच्या 16व्या अध्यायामध्ये एक वचन वाचायला मिळतं and verse 33. आणि वचन 33 मध्ये आपण काय वाचतो पाहूया. योहानेचा 16वा अध्याय वचन 33. माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. Praise God. हालेलुया. As we try to understand one thought today, आज आपण एक मुख्य विचार समजून घेत असताना as we live in today's complex world, आज आम्ही या क्लिष्ट अशा जगामध्ये जीवन जगत आहोत. there is one part of our living that we cannot avoid. आमच्या जीवनाचा एक भाग असा आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. And that is something we come across hurts and offenses. आणि तो असा आहे की बऱ्याचदा आम्ही जीवन जगत असताना दुखावले जातो, आम्हाला काही त्रास आणि क्लेश होत असतात. And there we need to overcome and we need to have a healing in our emotional level and spiritual level. आणि या दुखावलेल्या भावनिक भागांवरती, आध्यात्मिक भागांवरती आम्हाला वरचढ होणं हे अत्यंत गरजेचं असतं. So as we live in today's complex world, आणि म्हणून आजच्या या क्लिष्ट अशा जगामध्ये आम्ही जगत असताना it is filled with full of challenges and competition. हे जग बऱ्याच आव्हानांनी आणि स्पर्धेने भरलेलं आहे. So you will agree with me on that basis. आणि यावरती तुम्ही माझ्याशी सहमत असाल प्रियानो. So we are also living in the days today
आणि आज आम्ही अशा दिवसांमध्ये सुद्धा जीवन जगत आहोत that our relations are broken with each other. आमचे एकमेकांबरोबरचे नातेसंबंध बिघडलेले आहेत, दुखावलेले आहेत. Relations are broken on the family basis, कौटुंबिक पातळीवरती जे नातेसंबंध आहेत ते सुद्धा दुखावलेले आहेत. on the parents and children basis. आई वडिलांच्या आणि मुलांच्या नातेसंबंधांमध्ये बिघाड निर्माण झालेला आहे. There are broken relations on the basis of husband and wife relation. पती पत्नी यांच्या नातेसंबंधांमध्ये सुद्धा बिघाड निर्माण झालेला आहे. Also the relation between boys and girls. आणि मुलं आणि मुली यांच्या नातेसंबंधांमध्ये सुद्धा एक बिघाड निर्माण झालेला आहे. Also on the church level and the community. आणि मंडळीच्या पातळीवरती, सामाजिक पातळीवरती सुद्धा हीच एक बाब आहे. And also at our workplace where we work. आणि ज्या ठिकाणी आम्ही काम करतो त्या ठिकाणी सुद्धा. So there are challenges that we face today. आणि ही आव्हानं आहेत ज्या आव्हानांना आज आम्ही सामोरे जात आहोत प्रियानो. Bible also tells us that we are created in the image of God. शास्त्र आम्हाला हे सुद्धा सांगतं की आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे बनवलेले आहोत. But we all have different capacities on a different level. परंतु आमच्या प्रत्येकाकडे एक वेगळी क्षमता आहे आणि वेगळी ताकद आहे प्रियानो. Though God has created us and we have a common factor that creation was done by God. आणि जरी देवाने आम्हाला बनवलेला आहे आणि एक मुख्य गाभा जो आहे की देवाद्वारे आमची निर्मिती झालेली आहे. But our level of capacity on a physical level is different. परंतु आमची शारीरिक पातळीवरती जी क्षमता आहे ती प्रत्येकाची विभिन्न आणि वेगवेगळी आहे. On the mental level we are different. मानसिक पातळीवरती सुद्धा आम्ही एकमेकांपासून वेगळे आहोत. On the spiritual level we are different. आध्यात्मिक पातळीवरती आम्ही एकमेकांपासून वेगळे आहोत. Therefore we can say none of us are a super being. आणि म्हणून आमच्यापैकी कोणी असं म्हणू शकत नाही की आमच्यापैकी कोणीतरी फार अलौकिक आहे किंवा सुपर बिईंग आहे असं आम्ही म्हणू शकत नाही. Any man or any woman cannot claim that I am a super being. कोणतीही स्त्री, कोणताही पुरुष असं म्हणू शकत नाही की मी फार अलौकिक किंवा असाधारण असा व्यक्ती आहे. Because we all have weaknesses and a strong point of our character. का? कारण आमच्या व्यक्तिमत्वामध्ये, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वामध्ये काही उणेपणा आहेत तर काही मजबूत आणि भक्कम बाजू सुद्धा आहेत. In our day-to-day life, we stumble upon the various issues of life. आमच्या दैनंदिन पातळीवरती जीवनाच्या वेगवेगळ्या आव्हानांवरती आम्ही अडखळत असतो प्रियानो. And we face many issues in day-to-day life. आणि दैनंदिन पातळीवरती आम्ही वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देखील देत असतो. How that happens? हे कसं काय घडतं? Now we respond to each other in a different ways. आम्ही एकमेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देत असतो. The way we say things to each other. ज्या पद्धतीनं आम्हाला गोष्टी दिसतात एकमेकांच्या संदर्भाने. Sometimes we break relation by our saying and our response. आमच्या बोलण्याने, आम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे बऱ्याचदा आम्ही आमचे नातेसंबंध तोडत असतो प्रियानो. There are deep hurts in our relationship. आणि त्या बोलण्याद्वारे आमच्या नातेसंबंधांमध्ये फार मोठ्या जखमा देखील झालेल्या असतात. And that is why we live in many times in a broken relationship in the world. आणि म्हणून जगामध्ये अशा तुटलेल्या, बिघडलेल्या, दुखावलेल्या नातेसंबंधांना घेऊन आम्ही जीवन जगत असतो. Jesus has said already that you will have suffering in the world. प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला आधीच सांगितलं आहे की जगामध्ये तुम्हाला क्लेश होणार आहेत. So don't be deceived by anybody saying if you are Christian there are no problems. आणि कोणी जर तुम्हाला असं सांगत असेल की तुम्ही ख्रिस्ती आहात आणि तुमच्या जीवनामध्ये काहीच अडचणी येणार नाही तर फसू नका प्रिय. But Jesus says you will face suffering. येशूने आम्हाला सांगितलं आहे तुम्हाला दुःख आणि क्लेश होणार आहेत. And we all go through this broken relationship in our life. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रत्येक जण अशा ताणलेल्या, दुखावलेल्या, तुटलेल्या नातेसंबंधांमधून जात असतो. But the question is how we can overcome in a spiritual way on this level. परंतु आज प्रश्न असा आहे की या सगळ्या बाबतींमध्ये आध्यात्मिक रीतीने आम्ही कसं काय वरचढ होऊ शकतो. And in order to overcome today on this thing is a difficult task. आणि या सगळ्या गोष्टींवरती वरचढ होणं किंवा विजयी होणं मला वाटतं आजच्या घडीला फार अवघड अशी बाब आहे. It's very difficult thing to get this relations straight. का अवघड आहे? कारण या नातेसंबंधांना पुन्हा दुरुस्त करणं हे फार अवघड बाब आहे प्रियानो. Maybe one thing in a secular world it is so difficult. कदाचित बाहेरच्या जगामध्ये, समाजामध्ये हे कदाचित फार सोपं असेल. You may say in a spiritual world it may be little easy. तुम्ही असं म्हणाल की बाहेर ते अवघड आहे परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये ते थोडंसं सोपं असू शकेल. But let me tell you, none of these places are easy way to go through. परंतु मला तुम्हाला सांगू दे, या दोन्ही क्षेत्रांमध्ये या बाबतीत हे हाताळणं एवढं सोपं नाहीये. Once our brother is offended, it is harder to reach him, Bible says. एकदा का जर आमचा भाऊ आमच्या बाबतीत दुखावला गेला तर त्याच्या जवळ पोहोचणं, ते परत त्या नातेसंबंधांमध्ये दुरुस्ती आणणं हे अवघड आहे असं शास्त्र आम्हाला Bible सांगतं. also says that we go through suffering in the world. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की त्याचबरोबर आम्हाला जगामध्ये क्लेश सुद्धा होणार आहेत.
Jesus also said in the Gospels शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आधीच आम्हाला ही गोष्ट सांगितली आहे. that without problems you will not go ahead. समस्या जर नसतील तर त्या समस्यांशिवाय तुम्ही मार्गक्रमण करू शकणार नाही. In other words, you cannot avoid them. दुसऱ्या वाक्यामध्ये आम्ही असं म्हणू शकतो की आम्ही आमच्यापासून त्या वेगळ्या ठेवू शकणार नाही. Therefore I say, आणि म्हणून मी असं म्हणतो, someday, एक दिवशी somewhere, कुठेतरी somebody कोणीतरी is going to hurt you. तुम्हाला तो दुखवणार आहे. Somebody is going to insult you. कोणीतरी तुमचा अपमान करणार आहे. Or you may hurt somebody. किंवा कुठेतरी तुम्ही कोणाचा तरी कोणाला तरी दुखावणार आहात. And you may insult somebody. आणि तुम्ही कोणाचा तरी अपमान सुद्धा करणार आहात. And in happening this, our enemy Satan wants you to be victim of that. आणि या सगळ्या गोष्टी करण्याच्या द्वारे आमच्या शत्रूची हीच इच्छा आहे की आम्ही याला सगळ्याला बळी पडावं. And that is why then we go through those relationships for a long time. आणि म्हणून अशा नातेसंबंधांमधून आम्ही बराच वेळ त्याच्यामध्ये व्यतीत करत असतो. And many of us will agree that there is no healing to those relationships. आणि आमच्यापैकी बरेच जण याच्याशी सहमत असतील की हे दुखावलेले नातेसंबंध सहजासहजी दुरुस्त सुद्धा होत नाहीत. प्रियानो, Now I am not just giving this introduction to you, मी ही काही एक प्रस्तावना तुमच्या समोर मांडत नाहीये, but this is what is happening around us. परंतु आमच्या बाजू वास्तववादी ज्या गोष्टी घडत आहेत त्या मी त्याच्यावरती आज बोलत But आहे. at the same time I want to say it might be already happening in your life today. परंतु त्याचबरोबर मी तुम्हाला हे सुद्धा सांगू शकेन की तुमच्या जीवनामध्ये कदाचित आज या गोष्टी घडत सुद्धा असतील. There might be shame that is brought in your life. कदाचित तुमच्या जीवनामध्ये काही कारणांमुळे लज्जा आलेली असेल. There might be disgrace brought by your friends or family members. तुमच्या मित्रांकडून, तुमच्या कौटुंबिक सदस्यांकडून कदाचित तुम्हाला काही शरम आलेली असेल. So these hurts are on a various level in our life. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये या दुखावलेल्या भावना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निगडीत असू So शकतात. how are you handling them on a day-to-day basis in your life? दैनंदिन पातळीवरती या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा प्रतीनं हाताळत आहात प्रियानो? So therefore I want to ask this question today. आणि म्हणून आज सकाळी किंवा आजच्या दिवशी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. How will you overcome on these things? या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही कसे वरचढ व्हाल? Looking from the spiritual perspective, आध्यात्मिक दृष्टिकोनातून तुम्ही याच्याकडे कसं पाहता? how can I handle them? या सगळ्या बाबी मी कशा हाताळू शकतो? How can I overcome on these issues? या सगळ्या गोष्टींवरती मी वरचढ कसा काय होऊ The शकतो? Bible has answer to all these questions. शास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टींवरती एक उत्तर आम्हाला मिळतं. Therefore today I want to encourage you from the word of God आणि म्हणून आज देवाच्या वचनावर आधारितच मला तुम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन द्यायचं that आहे. your broken relationship can be healed. होय, तुमचे बिघडलेले, ताणलेले नातेसंबंध पुन्हा दुरुस्त होऊ शकतात. You will be able to overcome on these issues या सगळ्या गोष्टींवरती तुम्ही वरचढ होऊ शकता प्रियानो. and God will bless you आणि परमेश्वर त्यामध्ये तुम्हाला आशीर्वादित करेल. and you will not be victim of your enemy the Satan. आणि सैतान जो तुमचा शत्रू त्याला तुम्ही बळी पडणार नाहीत. We have very good example or verse in the Bible in Isaiah chapter 40. यशायाच्या 40व्या अध्यायामध्ये एक फार चांगलं उदाहरण किंवा वचन आपल्याला वाचायला मिळतं. Isaiah chapter 40 verses 29 to 31. यशायाचा 40वा अध्याय वचन 29 ते 31 मध्ये जर आम्ही वाचलं, In these verses, Bible tells us that we faint, we weary, and we are exhausted. आणि या वचनांमध्ये शास्त्र आम्हाला सांगतं की आम्ही थकून जातो, आम्ही बऱ्याचदा अशक्त सुद्धा होत असतो. And we get so exhausted in our life that we don't have strength. आणि आम्ही इतके अशक्त आणि दुबळे होऊन जातो, दुर्बल होऊन जातो की आमच्यामध्ये त्राण उरत नाही. Bible says it doesn't matter whether you are an old person or you are a young person. शास्त्र आम्हाला सांगतं की तुम्ही म्हातारे आहात की तरुण आहात याचा काही फरक पडत नाही. All get weary and faint and they are हे exhausted. सगळेच थकून जातात, दुर्बल आणि अशक्त होऊन जात असतात. But Bible says the Lord gives us strength to go onward. परंतु शास्त्र आम्हाला प्रेरणा देतं की परमेश्वर या सगळ्या गोष्टींमध्ये वाटचाल करण्यास आम्हाला शक्ती देत असतो. Bible says He gives you strength like an eagle to fly. शास्त्र आम्हाला सांगतं की तो तुम्हाला गरुडांप्रमाणे भरारी घेण्याची शक्ती संपादन करून देतो. So that you can fly over all these issues. अशासाठी की या सगळ्या घडामोडींच्या वरती जाऊन तुम्ही उड्डाण करू शकाल. And when these issues are before you like an mountains, आणि जेव्हा या गोष्टी आमच्या समोर एखाद्या पर्वताप्रमाणे उभ्या राहतात, it's very difficult how I can handle them. तेव्हा या गोष्टी हाताळणं फार अवघड होऊन जातं But प्रियानो. let me also tell you one thing. परंतु मला या बाबतीत तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू द्या. When you are facing the challenges before you, जेव्हा तुमच्या समोर अशा अवघड आव्हानांना तुम्ही तोंड देत असता, the challenges gives an opportunity to overcome on these issues. ही आव्हानं आम्हाला त्याच्यावरती वरचढ होण्याची एक
संधी जणू काय देत असतात. It tells you how to deal with all these issues of life. या सगळ्या गोष्टी जीवनाच्या या आव्हानांना कसं तोंड द्यायचं हेच जणू आम्हाला शिकवत असतात. It is also very true that in day-to-day life we are in a broken relationship many times. परंतु हे देखील तितकंच खरं आहे की दैनंदिन पातळीवरती तुटलेल्या, ताणलेल्या, अशा दुखावलेल्या नातेसंबंधांना घेऊन आम्ही जगत असतो. And because of these offenses, you are not happy. आणि या दुखण्यांमुळे किंवा या क्लेशांमुळे आम्ही फार आनंदी राहू शकत So नाही. whether it is a husband and wife relation, पती पत्नींचं नातेसंबंध असू द्या, parents and child relation, आई वडिलांचं आणि मुलांचं नातेसंबंध असू द्या, boss and employee relation, किंवा अधिकारी आणि कामगारांचे नातेसंबंध असू द्या, I know it is not that easy to overcome on मला that. एक गोष्ट ठाऊक आहे की यावर वरचढ होणं एवढं सोपं देखील नाहीये. Only the grace of Jesus Christ can help you. फक्त आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्ताची कृपाच तुम्हाला यामध्ये सहाय्यक ठरू शकते. Bible gives us some guidelines on this. शास्त्र आम्हाला यावर आधारित काही मार्गदर्शन देतं. There are three things that I want to put before you. मला या बाबतीत 3 मुख्य विचार तुमच्या समोर आज मांडायचे आहेत. How you can overcome on these issues. यावर आधारित तुम्ही कसं या सगळ्या गोष्टींवरती, या बाबींवरती वरचढ होऊ शकता. The first answer to this broken relationship is तुटलेल्या, ताणलेल्या नातेसंबंधांवरती दुरुस्त होण्याच्या संदर्भाने पहिलं उत्तर काय असू शकतं? you remain in the love of Christ तुम्ही ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये टिकून राहा and show the love of Christ to person who has offended you. आणि ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखवलेला आहे त्याला ख्रिस्ताची प्रीती दाखवा प्रियानो. We have good example in 2 Samuel chapter 10. 2 शमूएलच्या 10व्या अध्यायामध्ये एक फार सुंदर उदाहरण आम्हाला वाचायला मिळतं. If you read the entire chapter, जर संपूर्ण अध्याय तुम्ही या ठिकाणी वाचला, you read about there is a king called Nahash who is dead. या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की नाहाश नावाचा राजा जो आहे तो त्या ठिकाणी मृत पावलेला आहे. And King David was in good terms with him. आणि दावीद राजाचे आणि नाहाशाचे संबंध हे फार चांगले So होते. when he was dead, King David thought, I will send condolence through my officials. आणि तो दावीद राजा या ठिकाणी विचार करत आहे की त्याच्या मृत्यूबद्दल त्याच्या मुलाला मी काही नजराने पाठवून त्याचं सांत्वन करेन. He wanted to comfort them. त्यांना सांत्वनाचा निरोप त्यांच्याकरवी पाठवायचा So होता. when the two men went with the condolence, आणि सांत्वनाचा निरोप घेऊन जेव्हा 2 सेवक दावीद राजा त्याच्याकडे गेले, the son of this king treated them very bad. या राजाच्या मुलाने त्या 2 सेवकांना फार तुच्छ अशी वागणूक दिली. Because his officials said people are coming to spy our country. का? कारण त्या राजाच्या मुलाला त्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हे 2 सेवक सांत्वनाचा निरोप नाही तर आमच्या देशाला हेरण्यासाठी आलेले आहेत. So they cut their beard, half beard, आणि म्हणून त्यांनी त्यांची अर्धी दाढी काढली and they cut their dress from behind to their waist length. आणि पाठीमागून त्यांचे कपडे त्यांनी अर्ध्यापर्यंत, कमरेपर्यंत ते कपडे फाडून टाकले. So they were exposed to shame. आणि म्हणून ते लज्जेत पडले होते. Their official status was humiliated. त्यांचा जो अधिकार होता तो अधिकाराला त्या ठिकाणी तुच्छ मानण्यात आलेलं होतं. In this condition, या परिस्थितीमध्ये they returned. ते त्यांच्या देशी They परतलेले आहेत. came back to Jerusalem. यरुशलेमेमध्ये ते परतलेले Now आहेत. let me tell you one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. You might be living and walking in the right will of God, तुम्ही कदाचित या घडीला देवाच्या इच्छेनुसार बरोबर चालत असाल, but still the hurt and humiliation comes your way. परंतु तरी देखील असं वागत असताना देखील काही वेळेला आमच्या वाट्याला तुच्छतेची भावना किंवा अपमानास्पद वागणूक येत असेल. Emotionally you are hurt and you are humiliated. भावनिक रीतीने तुम्हाला दुखावलं गेलं असेल आणि तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळाली असेल. And you say it's very difficult how I can handle it. आणि तुम्ही कदाचित विचार करत असाल या गोष्टींना मी कसं काय हाताळू. How did David handle this situation? दाविदाने ही परिस्थिती कशी हाताळली प्रियानो? David sent these people not to Jerusalem, but he sent them to a place called Jericho. दाविदाने या 2 सेवकांना यरुशलेमेमध्ये येऊ दिलं नाही, परंतु त्यांना यरीहो या ठिकाणी थांबण्यास सांगितलं. He said, don't let them come to Jerusalem and see all the people see their shame. तो म्हणाला की त्यांना यरुशलेमेत येऊन सर्व लोकांनी त्यांची लज्जा पाहावी असं होऊ देऊ नका. So he sent them to Jericho, the place known for the place of fragrance. आणि त्यांनी त्यांना यरीहो या शहरामध्ये राहायला सांगितलं, जे शहर सुगंधित शहर असं म्हणून ओळखलं जायचं. And he said, stay there until the things become normal. आणि राजाने त्यांना सांगितलं की जोपर्यंत गोष्टी सुरळीत होत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्याच ठिकाणी राहा. You know, when in the families and the children and the parents and the churches and leaders, all on this level there are problems. कुटुंबामध्ये, मुलांच्या संदर्भाने, मंडळीमध्ये, समाजामध्ये या सगळ्या बाबतींमध्ये काही आव्हान आणि अडचणी निर्माण होत असतात. When there are hurts on this level, what you do? या सगळ्या भागांमध्ये जेव्हा अशा प्रकारच्या दुखण्यांना आम्ही सामोरे जातो तेव्हा आम्ही काय करतो? Bible says you stay
at the place where there is a calmness. शास्त्र आम्हाला सांगतं की ज्या ठिकाणी तुम्हाला शांती प्राप्त होते त्या ठिकाणी तुम्ही विसावा घ्या. I will say stay with Christ मी तुम्हाला त्या उलट सांगेन की ख्रिस्ताबरोबर तुम्ही राहा, so that you can spread the fragrance of Christ in his presence. अशासाठी की त्याच्या सानिध्याचा सुगंध जो आहे तुम्ही इतर लोकांपर्यंत पोहोचवू शकाल. And only Christ can cover your shame and humility. आणि मी तुम्हाला सांगतो की फक्त ख्रिस्तच तुमच्या अपमानाबद्दल किंवा तुम्हाला झालेल्या दुखण्यांबद्दल तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करून देईल. And during this time, be humble before God. आणि या सर्व काळांच्या दरम्यान किंवा या काळा दरम्यान तुम्ही देवासमोर नम्र राहण्याचा प्रयत्न करा. Don't let the bitterness grow in your heart. कटुतेला तुमच्या अंतःकरणामध्ये वाढण्यास वाव देऊ नका. Don't react to the people that you want to fight with them. ज्या लोकांनी तुम्हाला दुखावलेलं आहे त्या लोकांना प्रतिसाद देऊन त्यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नका. Wait with Christ until the situation becomes normal. सगळी परिस्थिती सुरळीत होईपर्यंत ख्रिस्ताबरोबर वेळ घालवा. That is the one thing. मला वाटतं की ही एक पहिली गोष्ट आहे. Second thing is, do not avenge or take revenge of people. दुसरी गोष्ट अशी आहे की दुखावलेल्या लोकांचा बदला घेण्याचा प्रयत्न करू नका. In Romans chapter 12 and verse 19 we read, रोमकरास 12 अध्याय वचन 19 मध्ये आम्ही वाचतो. Bible says, vengeance belongs to me. God says, it belongs to me. Do not take revenge. आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं सूड घेणे माझ्याकडे आहे. In Revelation chapter 6 and verse 9 we also read, प्रकटीकरणाचं 6 अध्याय वचन 9 मध्ये सुद्धा आम्हाला वाचायला it मिळतं. says there are many souls under the altar, they are asking for the justice. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की देवाच्या वेदीच्या खाली पुष्कळ आत्मे असे आहेत जे न्यायाची वाट पाहत आहेत. Still Bible says don't take revenge. तरी सुद्धा शास्त्र आम्हाला सांगतं की बदला घेऊ नको, सूड घेऊ नको. In Ezekiel chapter 25 एजेकियलच्या 25व्या अध्यायामध्ये and verse 15, आणि वचन 15 मध्ये आम्हाला वाचायला मिळतं. Bible says Philistines acted in an ancient hatred. शास्त्र आम्हाला सांगतं की पलिशी लोकांनी वैर भावाने सूड घेतलेला आहे. So that was the hatred in their heart for a long time. आणि पुष्कळ दिवसांपासून हा वैरभाव त्यांच्या मनामध्ये ते वागवत होते. You know, even today when we see our situation around, आज सुद्धा जेव्हा आमच्या आजूबाजूची परिस्थिती आम्ही त्याचा आढावा घेतो, you know, our dear ones and the people in the families and in the church, आमचे प्रियजन, आमच्या आजूबाजूचे लोक, आमच्या कुटुंबातले किंवा मंडळीमधली लोक, we still go through old hatreds in our life. आमच्या जीवनामध्ये असा जुन्या वैरभावाला आम्ही वागवत असतो. In प्रियांनो, many churches there are problems for generation to generation, पुष्कळ मंडळांमध्ये पिढ्यानपिढ्यांचे काही वैरभाव आम्हाला पाहायला मिळत and असतात. people say we cannot forgive them, that generation. लोक आम्हाला सांगतात किंवा लोक आम्हाला बोलताना ऐकायला मिळतात की त्या माणसाला मी माफ करू शकत नाही. Bible says do not take revenge. शास्त्र आम्हाला सांगतं की सूड घेऊ नका. God says the revenge is mine, I will repay to the enemies. शास्त्र आम्हाला सांगतं, देवाचं वचन आम्हाला सांगतं की सूड घेणं माझ्याकडे आहे, मी त्यांची फेड करेन. How do we react in this situation when we are hurt? जेव्हा आम्ही दुखावले जातो त्या परिस्थितीमध्ये आमचा प्रतिसाद काय When असतो? your relation is broken with others, इतरांबरोबर जेव्हा तुमचे नातेसंबंध बिघडलेले असतात, when it is hard for you to go to your brother and ask for forgiveness. तुमच्या बंधूकडे जाऊन त्याची माफी मागणे हे तुमच्यासाठी जेव्हा अवघड होऊन बसलेलं असतं, I know it is very, very hard. मला माहितीये की ही फार अवघड अशी बाब But आहे. Bible says you must still show the love of Jesus Christ. परंतु शास्त्र त्याही परिस्थितीमध्ये आम्हाला सांगते की आम्ही ख्रिस्ताची प्रीती दर्शवणं गरजेचं And आहे. you must spread the fragrance of Christ to others, आणि ख्रिस्ताचा सुगंध आम्ही इतरांपर्यंत पोहोचवणं गरजेचं so आहे. that they will understand what is the love of God. यासाठी की देवाची प्रीती काय आहे हे त्यांना समजू So शकेल. that is the second thing we see, that God said do not take ही revenge. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलेली आहे की परमेश्वर म्हणतो की सूड घेऊ नका, सूड माझ्याकडे आहे. Now the third and final thing, तिसरी आणि शेवटची गोष्ट जर आम्ही पाहिली, there is unforgiving spirit within us. आमच्यामध्ये बऱ्याचदा क्षमा न करणारे आत्मे ठाण देऊन बसलेले असतात. Because it is very difficult to forgive somebody who has hurt you. का? कारण एखाद्याने जर आम्हाला दुखावलेला आहे तर त्याला माफ करणं, क्षमा करणं हे आमच्यासाठी फार अवघड बाब आहे. प्रियनो, So Bible has made it very clear that we must forgive our enemies. शास्त्र आम्हाला फार स्पष्टपणे सांगतं की आम्ही आमच्या शत्रूंना देखील माफ केलं पाहिजे. You know, I wonder many times how this unforgiving spirit is working in us. मी पुष्कळदा या गोष्टीचा विचार करत असतो की हे क्षमा न करणारे आत्मे कशा रीतीने आमच्या जीवनामध्ये काम करत You know, असतात. unforgiving spirit is like a tumor on our body. क्षमा न करणारे आत्मे आमच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या एखाद्या गाठीप्रमाणे असतात. प्रियनो, These are the tumors in the body of Christ even today. आज सुद्धा ख्रिस्ताचे जे शरीर आहे, जी मंडळी आहे, त्यामध्ये या गाठीप्रमाणे ते वाढत चाललेले आहेत. And many times people come and they say, we want to help you. पुष्कळदा लोक येतात आणि म्हणतात की आम्हाला तुम्हाला मदत करायची आहे. Because people notice
that tumor you are carrying. का कारण लोकांना हे दिसत असतं की एक गाठ तुम्ही तुमच्या शरीरामध्ये वागवत आहात, But still we say, oh, don't touch that. परंतु तरी देखील त्या परिस्थितीमध्ये आम्ही म्हणतो की ही गोष्ट, या गोष्टीला तुम्ही हात लावू नका, We cannot forgive. आम्ही क्षमा करू शकत नाही. People say, let it be there. लोक म्हणतात की जशी आहे ती तशी राहू द्या, I will carry it throughout my life. माझ्या संपूर्ण आयुष्यभरामध्ये मी ही वागवून चालेन. Second thing, they may say, yes, I won't forgive that person. दुसरी गोष्ट ते कदाचित म्हणू शकतील की त्या व्यक्तीला मी कधीच क्षमा करू शकणार And नाही. the third thing, they may say, even if I forgive him today, he is going to hurt me tomorrow. तिसरी गोष्ट कदाचित ते म्हणतील की आज जरी मी त्याला क्षमा केली तर मला हे ठाऊक आहे की उद्या उठून तो पुन्हा मला दुखावणार आहे, Why should I forgive आणि him? मग मी आता त्याला माफ का करावं. So it's like a tumor on our body we are carrying all the way throughout our आणि life. हे दुखणं आमच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या एका गाठीप्रमाणे असतं आणि आम्ही आमच्या आयुष्यभर ती गाठ आमच्या शरीरामध्ये वागवत असतो. Let me ask you this question today. आज मला तुम्हाला हा प्रश्न विचारू द्या, How many tumors of unforgiveness you are carrying today? क्षमा न करण्याच्या किती गाठी तुम्ही तुमच्या शरीरामध्ये आज वागवत आहात. I will say and I will request you today, मी असं म्हणेन, किंबहुना मी तुम्हाला विनंती करेन, come to Jesus, प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. who can heal your hurts, प्रभू येशू ख्रिस्त या दुखावलेल्या भागांवरती मलमपट्टी करू and शकतो, your broken relationship will be healed. आणि तुमचे तुटलेले ताणलेले नातेसंबंध दुरुस्त केले जाऊ You know शकतात. the life of Paul, Job. योबाचं जीवन तुम्हाला ठाऊक आहे. Job lost everything in his life. योबाने त्याच्या जीवनामध्ये सगळं काही हरवलं प्रियानो. He lost wealth, he lost children, संपत्ती, मुलं तो हरवून बसला, but still he said, I will praise God. परंतु तरी देखील तो अशा परिस्थितीमध्ये म्हणतोय, मी देवाची उपकार You know, when the स्तुती करेन. prodigal son came back to his father, जेव्हा उधळ्या पुत्र त्याच्या बापाकडे परत आला, the father went and covered him with the new garments पिता त्याच्याकडे गेला आणि नवीन अशा वस्त्रांनी त्याने झाकून टाकलं, and covered all his hurts and shame in his life. आणि त्याच्या शरीरामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेली सगळी लज्जा त्याने झाकून टाकली. Therefore, I request you today, आणि म्हणून आज मी तुम्हाला विनंती करतो, hurts and struggles are real in your life. तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेले या भावना, दुखावलेल्या भावना किंवा क्लेश जे आहेत ते खरे आहेत, But also I tell you, परंतु त्याबरोबर तुम्हाला मी हे देखील सांगतो, great are the blessings with that. त्याच्याबरोबर आशीर्वाद देखील फार मोठे So आहेत. therefore today, if you have broken relationship in your life, आणि म्हणून आज जर तुमच्या जीवनामध्ये असे काही बिघडलेले, ताणलेले, तुटलेले नातेसंबंध असतील, I will still say the first thing, show your love of Christ to others. या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुम्हाला हे सांगेन की ख्रिस्ताची प्रीती तुम्ही इतरांना दाखवत राहा. Do not take revenge because revenge belongs to God. सूड आणि बदला घेऊ नका, कारण ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वराच्या बाजूच्या आहेत. And remove unforgiving spirit from your life. आणि आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला अक्षमा किंवा क्षमा न करणारा आत्मा तुम्ही काढून टाका, And God will heal all your hurts. आणि परमेश्वर आमच्या या सर्व भावनांना पुन्हा दुरुस्त करेल. Everything that you feel is disgrace and shame in my life, माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला असं वाटतं की लज्जा आणि शरम निर्माण झालेली आहे, run to Jesus today. त्या बाबतीत तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा And करा. forgive all your brothers and sisters that those who have hurt you. आणि ज्या बंधूंनी आणि भावांनी, भगिनींनी तुम्हाला दुखावलेला आहे, त्या सगळ्यांची क्षमा करा प्रियानो. Will you pray with me today? आज तुम्ही माझ्याबरोबर प्रार्थना कराल काय? Let us pray. आपण प्रार्थना करूयात. Father, our God, we thank you for your word. देवा आमच्या पित्या, आम्ही तुझ्या वचनाबद्दल तुझे आभार मानतो. We thank you for the love of Jesus Christ in our life. आमच्या जीवनामधल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. And with that assurance of his love, we go forward. आणि त्याने दिलेल्या त्या खात्रीमुळे आम्ही पुढची वाटचाल करतो. देवा, I pray for every child, those who have heard your message today. देव बाप्पा, मी प्रार्थना करतो की ज्या प्रत्येक मुलाने तुझं वचन आज ऐकलेलं आहे, If there are hurts on the family level, देव बाप्पा, कौटुंबिक पातळीवरती काही बिघाड असतील, there are hurts on the church level, किंवा मंडळीच्या पातळीवरती काही प्रभू दुखणी असतील, there are hurts on the boys and girl relationship, देव बाप्पा, मुलं आणि मुली यांच्या नातेसंबंधांमध्ये काही बिघाड झालेले असतील, every broken relationship, I pray, will be healed in Jesus' name. प्रत्येक बिघडलेले नातेसंबंध प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने दुरुस्त केले जाईल अशी मी प्रार्थना करतो. Lord, give them chance to come to you देव बाप्पा, तुझ्याजवळ येण्याची संधी त्यांना दे and bless them, O Lord. आणि त्यांना तू आशीर्वादित कर. We thank you for your word today. आज तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We ask in Jesus' mighty name. येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक बाप्पा. Amen. आमेन.